30 जुलै रोजी गडचांदूर इथल्या व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शिरीष भोगावार यांच्या भगवती नामक कापड दुकानात बॉम्ब ठेवला असून 2 लाख रुपयांची खंडणी न दिल्यास तो बॉम्ब उडवून देण्यात येईल अशी धमकी देण्यात आली। भोगावार यांनी या संपूर्ण धमकीच्या कॉलची माहिती पोलिसांना दिली आणि त्यानंतर गडचांदूर येथील पोलीस पथक, चंद्रपूरचे बॉम्बनाशक शोधक पथक व त्यानंतर गडचिरोलीचे बॉम्ब शोधक पथक यांनी स्थिती हाताळत दिवसभर या प्रकरणाचे धागेदोरे जुळवले। दरम्यान सीसीटीव्ही मध्ये कैद झालेल्या तरुणाच्या वर्णनाच्या आधारे पोलिसांनी पुढील काही तासात या बनावट बांबूच्या सूत्रधार 2 जुळ्या भावांना अटक केली। मोठ्या कंत्राटदाराच्या हाताखाली जलजीवन मिशनची छोटी कंत्राट घेणारे या जिल्ह्यातील चिमूर येथील आयुष दाभेकर व पियुष दाभेकर या युवकांनी हा प्रकार घडवून आणला। कर्जबाजारी झालेल्या या दोन्ही युवकांनी अशी गुन्हेगारी शक्कल लढविली। त्यांनी हा बॉम्ब यूट्यूबवर पाहून काही व्हिडिओ पाहून अवघ्या 2 तासात तयार केल्याची कबुली दिली। दरम्यान पोलिसांनी रात्री उशिरा गडचांदूर शहराच्या बाहेर एका निर्जन स्थळी हा बनावट बॉम्ब नियंत्रित स्फोटके वापरून उद्ध्वस्त केला। या बनावट बॉम्बमध्ये PVC पाईप, काही इलेक्ट्रिक तारा, छोटी बॅटरी, LED लाईट व घड्याळ एकत्र बांधून ठेवण्यात आले होते। पोलिसांनी या दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांची पोलीस कोठडी मिळवली आहे। या सर्व प्रकरणाबाबत गडचांदूरचे पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांनी दिलेली ही माहिती। दिनांक 30 जुलै 2024 रोजी गडचांदूर येथील भगवती कापड दुकानाचे मालक शिरीष भोगावार यांचा पोलिसांना फोन आला आणि त्यांनी सांगितले की आम्हाला एक निनावी फोन येत आहे आणि त्यामध्ये तो तुमच्या दुकानासमोर एक पिशवी ठेवली आहे, त्या पिशवीमध्ये बॉम्ब आहे आणि जर तुम्ही आम्हाला 2 लाख रुपये नाही दिले तर तो बॉम्ब उडवण्यात येईल अशी धमकी देत आहे। सदर बाबीची गंभीरता लक्षात घेऊन तात्काळ पोलीस सदर ठिकाणी रवाना झाले। ती वस्तू पाहिली, ती वस्तू पाहिली असता त्यामध्ये संशयित असं काहीतरी दिसून आलं। त्यामुळे आम्ही तात्काळ ही माहिती वरिष्ठांना दिली आणि BDDS टीमला पाचारण करण्यात आले। BDDS टीमने ती SOP बॉम्ब सदृश्य वस्तू किंवा बॉम्ब हाताळण्याची जी SOP असते त्या SOP प्रमाणे ती वस्तू गडचांदूरच्या बाहेरील एका ग्राउंडवर निर्जन स्थळी जाऊन डिफ्यूज केली। डिफ्यूज करताना जे एक्सप्लोजिव्ह वापरलं जातं त्या एक्सप्लोजिव्हचा तो आवाज आला। सर, आरोपीला कशा प्रकारे शोधला? ज्या फोनद्वारे आरोपींनी ह्या शिरीष भोगावार यांना धमकी दिली होती त्या फोनचा वापर करून टेक्निकल पद्धतीने तपास करून ह्या 2 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडे सखोल चौकशी केली। सखोल चौकशी केली असता त्यांनी या गुन्ह्याची कबूल दिली। त्यांच्यावरती 2 लाखाचं कर्ज होतं, ते 2 लाखाचं कर्ज त्यांना फेडायचं होतं आणि हे 2 लाखाचं कर्ज कसं फेडायचं हे ते त्या विवंचनेत होते आणि ह्यासाठी त्यांनी एक यूट्यूबवर जाऊन एक बॉम्ब सदृश्य वस्तू कशी तयार करायची हे पाहिलं आणि त्यानुसार त्यांनी एक बॉम्ब सदृश्य असं दिसण्यासारखी वस्तू आणून तो एक बॉम्ब सदृश्य बनावट बॉम्ब तयार केला। त्यात काय काय होतं सर? त्याच्यामध्ये PVC पाईप, त्यानंतर एक बॅटरी, एक घड्याळ आणि वायरिंग अशा वस्तू आढळून आलेल्या आहेत। बॉम्ब जरी जो बॉम्ब बनवला होता तो नकली होता परंतु स्फोट झाला अशी लोकांच्या मनात शंका आहे। नेमकं झालं काय? बॉम्ब डिफ्यूज करताना एक एक्सप्लोजिव्ह वापरलं जातं। सध्या तर एक्सप्लोजिव्हचाच आवाज आहे असं प्राथमिकता दिसत आहे। तरी देखील ज्या काही वस्तू बनवल्या होत्या त्याच्यामध्ये काही बॉम्ब सारख्या गोष्टी आहेत का हे तपासण्याकरता ज्या काही वस्तू आहेत त्या केमिकल ॲनालिसिसला पाठवण्यात आलेल्या आहेत।